मुलाचे नाव लिहा. बरं सांगा. आणि चला तुमचं नाव सांगा. मुलाचं नाव रविचंद्र. रविचंद्र आहे. मुलीचं नाव लता कुमारी आहे. मुलाचं नाव रविचंद्र हा आणि लहान मुलीचं नाव लता कुमार. हो. बरं ह्या माझ्या दप्तरामध्ये तुमच्या दोन्ही मुलाचे नाव ऍडमिशन केलं आहे. ठीक आहे गुरुजी. मुलासारखे याला शिक्षण द्या. तुझ्या मुलासारखे याला शिक्षण द्या. होय महाराज. आणि तुमच्या मुला नाही आणि माझ्या मुला समजून फारच शिक्षण देतो. ठीक आहे गुरुजी. बरं महाराज. अरे मुलांनो चला गुरुजी. ह्या आमच्या स्कूल मध्ये जाऊ चला. होय गुरुजी जाऊ चला. बरं जाऊ चला. जाऊया. चला दादा जाऊ चला. तू एक सोंग घालून ये. काही दिसावा काय तुला? बरं मुलांनो बसा इथं बसा. त्या ठिकाणी बसा. हा नमस्कार गुरुजी. बरं महाराज नमस्कार. तुमचा कोणतं गाव? अरे मी तुमच्या दप्तरात आधी नाव लिहा नाही ना माझं. नाही नाही हा? त्या राजवाड्यात बोलवला राजा. त्या दोन मुलाचं नाव लिहिले आहे. तुमचं नाव नाही भाऊ. तुम्ही चला तुम्ही दूर व्हा. आणि ह्या राजवाड्याला सोडून इतक्या दिवस कुठे गेला? अरे भजनी आलं जय म्हणतात राजा साहेब. भजनी राखत राहिलो. ते ठिकाण आहे तिकडे बघली जाऊन राहिलो. हा घोडा लावून गेलो. मग काम काम काय तिकडे भजनी नाकाला गेलो. हा म्हशी टाकासाठी गेले. हा तू त्यात नाव नाही हाजीर रोज नाही करणार की. बरं मी कशासाठी सांगू नका मी तू बाहेर गेले ना. मी कशासाठी हाजीर करतो? हा त्या दिवशी तुला चप्पी आणून जाऊन तुला घोडा लावून जाता म्हणून भाऊ सांगू असं दारू पीत नाही जी. आम्ही दारू पीत नाही. आतापासून मी कोणी जात नाही. मी धडा शिकतो. मग बसा तिकडे बसा. बसा. अरे मुलांनो या माझ्या बोलाकडं लक्ष द्या. हा घेतो ना. सांगा गुरुजी. लक्ष द्या. मुलांनो मी जसं बोलतो तुम्ही या बोलाकडं लक्ष ठेवून कसे पाठ करा. होय गुरुजी. सांगा गुरुजी. आ हा आ हा ई ई उ उ या आणि दिदा. होय गुरुजी. मुली मुली गुरुजी. आ आ ई ई ई ई उ उ. गुरुजी याला थोडस हटवा तिकडे. अरे बाबा दूर सरका ना. इकडे या. इकडे या, इकडे या. अरे मला त्या आता पाठ करत आहात मी ना. बाई तुम्ही तिकडे बसा. तिकडे बसा. अरे तिथेच राहा. सांगता ना. मुलांनो पाठ झाले का? नंबर 3 2 झाले. नंबर 3. हा सांग. हा अरे मी सांगितल्याप्रमाणे मी पाठ करा. आ आ आ आ ई ए ए
बोलल्यासारखे तुम्ही बोला काही असो. तसं म्हण ना मग तू तसं तू कसं मी सांग बोलल्यासारखे बोललो. तू बोलल्यासारखंच बोला काही असो हो ऊ, हो ऊ. मग पाठ करा. मला पाठ करायला आहे, पोट करायला आहे. कुठलं काय बोलता अरे भाऊ तू का बोलू अरे राहिला? भाऊ तू काय बोलू अरे राहिला असं या अरे असं या गोष्टी नको बोला मुखपाठ करा मुख पाठ करा चांगल्या प्रमाणे. चांगले प्रमाण. अरे तू का समज? अरे तू काय समजला रे तूच म्हणाला ना तू का मी सांग अरे 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 गुरुजी अरे गुरुजी अरे भाऊच्या अरे तो बेटा का समजलास? असं असं गुरुजी कोणतर मारताना देखतला. अरे भाऊ चांगल्या प्रमाणे सांगताय ना. हॅलो रेवंत रेड्डी बोला. हॅलो बाय काय म्हणणार रेवंत रेड्डी मी कोणागाजी गुरुजीने ఎట్లా పెట్టినావు నువ్వు అరే స్కూల్ లో పోతే ఎగ్జామ్ దొరికితే హాలని కొడతాండు ఆడియోలో దగ్గర ఆహా చెప్తావా ఆ ఫోన్ చేసి చెప్పు అరే పూరా ఆడవాళ్ళ దగ్గర కూర్చొని ఇస్తాడు तेच इन्फॉर्मेशन దాకా तुझा हवा असा आहे बाई मुले तिकडे बसा. हो थांब रे तुला काही तू पाहिजे उभा राहिला हा तुमच्या गुरुजी त्याला घराला पाठवा. अरे तू इथं का? तुला बाहेरच जात आहे का? तिकडे बसा तिकडे बसा. काय साहेब मुलांनो बसा. आई तू मासी कविना 7 कोटी रामायाला दाविना आई तू मासी कविना 7 कोटी रामायाला दाविना मासी कविना 7 कोटी रामायाला दाविना आई तू मासी कविना 7 कोटी रामायाला दाविना मुलानो सांगिते तुला लक्ष द्यावे माझ्या बोलण्याला ऐक मुलानो सांगिते तुला लक्ष द्यावे रे माझ्या बोलण्याला सांगिते तुला लक्ष द्यावे रे माझ्या बोलण्याला ऐक मुलानो सांगिते तुला लक्ष द्यावे रे माझ्या बोलण्याला मासी कविना 7 कोटी रामायाला दाविना आई तू मासी कविना 7 कोटी रामायाला दाविना
त्या मुलानं पेपर दिलं तर खाल्लेलं आहे. अरे तू त्यावर लिहून दिलं असं मोठा घुटून टाकलं त्यात आता कवर माझं पोटात राहून जाते ते. अरे भाऊ तुम्हाला समजत नाही का अरे हे कसं म्हणलं तर आता तू सांगलं तिथला मुक्काट करावं ना पोटात घुटकून राहिलं कवर आहे सांग. अरे भाऊ या पोटामध्ये राहत नाही आणि सकाळी झालं बाहेर निघून जाते त्या पोटामध्ये कसं अरे त्याचं राहते मास्टर काय तो पोटात धड राहावा तुझं पोटात. पोटामध्ये गेलं तर नाही राहत. डोळ्यात राहावा असं तर. मग तसं नाही सांगायचं भाऊ तिथं मास्टर पोटात राहावा तुझं. मग आम्ही नाही सांगत ना त्याच्या इथे नव्हते सांगू आम्ही सांगताना याच गोष्टी आता हे सांगतो. मास्टर त्यानं पोटात राहावा तू चांगलं कोण राहावं वाचवलं तर डोसक्यामध्ये राहतं. डोसक्यात घालावा. हा